आपल्याकडं यावर्षी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरे केले जात आहे आणि याच्यामध्ये जी वेगवेगळी पौष्टिक तृणधान्य आहेत त्याच्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, राळा, नाचणी ह्या पिकांपैकी धाराशिव जिल्ह्यामध्ये जे दुष्काळी परिस्थितीमध्ये जे मुख्य करून पीक येते ज्वारी याचं मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे। आपण बघतोय मागच्या 5 वर्षापासून ज्वारीचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे। या ज्वारीला परत एकदा एक शेतकऱ्यांमध्ये असेल, नागरिकांमध्ये असेल त्याला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी आज आपण हा हुरडा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हुरड्याची परंपरा खूप मोठी आहे, परंतु मागच्या काही वर्षापासून याला एक कमर्शियल म्हणजे व्यापारी स्वरूप आलेलं आहे। आता आपण बघतोय की यावर्षी आत्ताच्या स्थितीमध्ये ज्वारीला 6,000 रुपये भाव आहे, म्हणजे थोडक्यात 55 ते 60 रुपये किलोपर्यंत आहे। परंतु जर हुरड्याची ज्वारी केली आपण त्यामध्ये मधुरा असेल, रुचिरा असेल किंवा गुळबिंडी आपली जी काही पारंपरिक व्हरायटी आहे अशा जर आपण लागवड केली तर 100% आपल्याला 200 ते 300 रुपये किलोपर्यंत आता सध्या भाव मिळतो आहे। तर शेतकऱ्यांनी याच्याकडे वळावं आणि ज्वारीचा प्रसार आणि प्रचार करावा या उद्देशाने आजचा हा हुरडा महोत्सव आयोजित केलेला आहे। सर्वांना आपल्याला माहीत आहे की आता आपण वेगवेगळ्या डाएटमध्ये जे काही गव्हाचा पीठ वापरतो किंवा मैदा वापरतो याच्यामध्ये ग्लुटेन पर्सेंट आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळं डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल असे वेगवेगळे रोग सध्या प्रादुर्भाव जास्त वाढतो आहे। परंतु ज्वारीसारख्या पिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे, याच्याशिवाय तंतुमय पदार्थ म्हणजे फायबरचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळं आपण जी पारंपरिक आत्तापर्यंत ज्वारी वापरत आलेलं आहे त्याला परत एकदा एक आरोग्यवर्धक ज्वारी या उद्देशानं लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी आजचा आपला हुरडा महोत्सव आयोजित केलेला आहे। आज आपल्याकडं या ठिकाणी जे आपल्या म्हणजे पारंपरिक आकटीवर आपण जे हुरडा चोळत असतो त्याप्रमाणे हुरडा असेल, तव्यावरचा हुरडा असेल, याशिवाय हुरड्याची भजी आपण या ठिकाणी सगळ्यांना देतो आहे। याच्याशिवाय गावरान मेवा म्हणजे हुरड्याबरोबर आपण गुळ असेल, शेंगा चटणी असेल, ह्या शेंगा चटणीसुद्धा आपल्या भागामध्ये खूप चांगलं महत्त्व आहे। असे वेगवेगळे पदार्थ आपण या आजच्या हुरडा महोत्सवामध्ये ठेवलेले आहेत। माझं नाव आदित्य देशमुख, राहणार उपळे माकडाचे, तालुका जिल्हा धाराशिव। असं पारंपरिक आपण जर हुरडा ज्वारी विकली तर त्याला 60 रुपये किलो भाव मिळतो आणि असं हुरड्याची विकली तर 200-300 रुपयापर्यंत जाऊ शकते। ज्वारी हे पीक कमी पाण्यावर येते, त्यामुळे इकडं दुष्काळी भागात जास्त प्रमाणात लागवड केली जाते। ज्वारी फक्त आपलं पारंपरिक न विकता असं पण हुरड्याची पण विकायला पाहिजे शेतकऱ्यांनी, साठी हा हुरडा महोत्सव आयोजित केलेला आहे कृषी विभागाने। कल्पना माळी नाव आहे। हुरडा खाण्यासाठी इथं आलेले उस्मानाबादवरून। हुरडा छान आहे, गोड आहे चव आणि मऊ आहे चवीला पण। त्याच्या काय होतं डिशमध्ये? डिशमध्ये हुरडा, चटणी, गूळ होता, शेंगाची चटणी होती, भजी। रानमेवाचा आनंद घेतला, काय वाटलं? छान वाटलं रानमेवाचा असं आनंद घ्यायला। मी रवींद्र इंगळे, मी तालुका कृषी अधिकारी धाराशिव इथं एक स्टाफ म्हणून आहे, सहाय्यक अधीक्षक। मी आज इथं देशमुख यांच्या शेतामध्ये रानमेवाचा म्हणजे जो हुरडा महोत्सव आहे त्याच्यासाठी आलेले आहे। हुरडा खूप छान होता, माझा अनुभव पहिलाच आहे, मी पहिल्याच वेळेस इथं खायला आलेली आहे असं, कारण आम्हाला स्टाफसाठी असं नियोजन नसतंय। खूप छान होतं, जेवणामध्ये वेगवेगळे आहार आहेत, फळं आहेत, आणखीन एक वेगळा प्रकार म्हणून ठेवलेला आहे, त्यांनी बोरं नसतात, बोरं पण आहेत, छान वाटलं खाऊन। आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।